मित्रांनो, आता पुन्हा मी दादरला आहे. दादर जेवढं शांत दिसतंय तेवढं शांत नाही आहे. आतमध्ये काही ना काहीतरी शिस्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे ना कुठे फेरीवाली दुकान लावून आहेतच. प्लस दुकानदार आहेत ना, त्यांनी किती फुटपाथ काबीज केले आहेत हे पण एक मोठं वैशिष्ट्य आहे की त्यांना कोण अजून हात लावत नाही आहेत. म्हणजे 6 फुटाचा फुटपाथ असेल तर त्याच्यामध्ये 3 फुटाचं बांधकाम त्या दुकानदारांनीच केलं आणि त्यांच्या बाहेर त्याच्या दुकानाचं पण त्यांचं चालू आहे. म्हणजे दुकानदार बाहेरच्या दुकानदाराला दुकान लावू देतात आणि त्याच्याकडनं हप्ते घेतात. कालच एक इन्सिडेंट इथे झालं दादरला. सुविधाकडनं आपण लेफ्ट मारतो आणि जिथे ब्रिज एंड होतो तिथेच काल एका मराठी पोराला मारलं गेलं. तर मारलं गेल्यानंतर ते BJPचे पदाधिकारी इकडे आले होते. त्यांच्याकडे कोणतरी होते, त्याचा काका होता त्या मुलाचा. तेव्हा पोलीस ॲक्शन पण झाली. भारी घालायचे. हे मामा काणे यांचं उपाहारगृह आहे आणि हा दादर स्टेशन आहे. त्या दादरच्या ब्रिजवरती आपण आहोत. ह्या ब्रिजवरती ना हे प्लॅस्टिक ठेवलं आहे बघा. हे प्लॅस्टिक इथे का बांधलं असेल? कारण इथून खाली छप्पर बांधलं जातं आणि ह्याच्या खाली छप्पर बांधून खालचं दुकान लागलं तर हे पण काढायला पाहिजे ना. BMCने जरा इथे पण लक्ष द्या. हे बघा, हे केवढं मोठं प्लॅस्टिक इथे बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे पावसातनं सोय होते ह्याच्यातून. अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे, दुकानदारांनी फुटपाथ किती ग्रहण केलेत. मामा कानेंचं उपाहारगृह आहे ना, ह्याच्या खाली फुटपाथ बघा 4 ते 5 फूट जागा आहे. पण जसं पुढे जातो ना आपण, फुटपाथमध्ये चालायलाच जागा नसते. त्या दाखवतो पुढे पुढे. आता उदाहरणार्थ आहे बघा, साई कृपाचं दुकान बघा किती बाहेर आहे आणि ह्याचं फुटपाथवरती बघा किती आहे. हे फुटपाथ 5 ते 6 फूट आहे आणि 2 फूट जास्त एक्स्ट्रा वाढवलं आहे. प्रत्येक दुकानदाराने 2-2 फूट 1-1 फूट वाढवलेलं आहे. आणि फुटपाथवरनं माणूस चालताना फक्त एकच माणूस चालू शकतो. हे बघा, एक बघा, हा एक फुटपाथ आहे. ह्या फुटपाथला अजून एक तुम्हाला दुकान दाखवतो. अतिशय किती बाहेर आहे ते. हा सुविधाकडनं आपण लेफ्ट मारतो ना, तिथून हा पुढे दुकान आहे. हा बघा, हा जो रुमाल टॉवेल घेऊन जे दुकान आहे बघा, ह्याचं दुकान किती बाहेर आहे बघा. हे 1 ते 1.5 माणूस चालू शकतो. एक दुसऱ्याचं समोर आलं तर एकाला आडवं व्हावं लागतं. अशाच सर्व फुटपाथाची परिस्थिती आहे सध्या दादरला. त्या ब्रिजच्या बाजूला जी लेन आहे पूर्ण, त्या लेनला पूर्ण हीच प्रॉब्लेम आहे. 2-2, 3-3 फूट वाढवलेले आहेत प्रत्येक दुकानदाराने. फुटपाथवरती एकच माणूस चालू शकतो. एक माणूस चालता येईल एवढीच जागा शिल्लक आहे आणि अर्धा फुटपाथ तर त्या लोकांनी घेतलेलाच आहे. कसं चालायचं इथून? ही बघा, छबिलदास लेनची गल्ली आहे ही. वनमाळी सभागृह आहे.
ह्याच्याच पुढे हे राईट हँड साईडला कॉलेज आहे की स्कूल आहे. त्याच्या बाहेर बघा हे एक छत्री लावलेली पाणीपुरीवाले ठेला आहे. हे 2 ठेलेवाले आहेत पाणीपुरीचे. त्या लोकांना काल पण उचललं होतं. मी काल इथे दादरला आलो होतो. तसंच पुढे एक राईट हँड साईडला हा डोसावाला आहे बघा. हा डोसावाला आहे. बिंदास अगदी बिंदास चालू आहे हे दादरमध्ये. आणि हे फॅमिलीच्या खाली बघा सगळे बॅगवाले. परत लेफ्ट हँड साईडला पण काही एक बॅगवाला होता पाठीमागे. त्याने पण आपलं दुकान पूर्णपणे रस्त्यावर फुटपाथवरती लावून ठेवलेलं आहे. हा फॅमिलीचे खाली सगळे जे पुढे आहेत ना 2 दुकानं बॅग लगेजवाले त्या लोकांनी पण सगळं बाहेर काढून ठेवलं आहे. म्हणजे फुटपाथ त्या लोकांनी ठेवलेलंच नाही आहे. मी आता रस्त्यावरनं चालला. हे दुपारच्या 2:30 तासची आम्ही व्हिडिओ शूट करत होतो. फेरीवाले पुन्हा चालू झाले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादर हा नुसता फेरीवाला मुक्त नाही करायचा आहे. जे अनधिकृतपणे दुकानदारांनी फुटपाथ काबीज केले आहेत, जसं 7 फुटाचा फुटपाथ असेल तर 2.5 ते 3 फुटाचं 4 फुटाचं बांधकाम त्यांनी फुटपाथावरती केलेलं आहे. फुटपाथवरती एखादाच माणूस चालू शकतो एवढंच फुटपाथ त्या लोकांनी रिकामी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.